कराया गेला काय झाले दोन्ही वर पाय कराया गेला काय झाले दोन्ही वर पाय गावात बोभाट झाला म्हणलं तू भेटला असेल लागायला इथं गाडी नाही नाही म्हटलं झालं मी गेलो सरळ निघून तू गेला असेल ते मागून गेलो गाडी हा सरळ निघून म्हणलं आता काय मी उलट फोनची वाट बघतो रात्री फोन नाही केला मग ते हा आता म्हणलं एक कथुऱ्याचं काय त्याच्याला ते हा सांगतंय काय माहिती आता ते येते चौकशी करून आले तर संध्याकाळी राम 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 काय चाललंय काय येतो फॅक्टरीत जाऊन येतो जाताना आता बसा जरा गाडीवर ठीक आहे रोज कामच आहे मामा चालतंय काय चाललंय अजून काय नाही आपलं करायचं बरोबर आहे असं बाकी नाही काय आपण एक जागेवर बसून तरी काय करायचं काय करणार आहे मी पण ते केलं त्यामुळं आता काय अडचण नाही पोरं बघतेत सगळं बघतेत बघू दे की आमची जरा सुनबाई जरा नादिक आहे मोबाईलची जाऊ दे तिला जरा पिक्चरचे वेळ आहे बर ती काय आमचीच मंडळी जरा तिला रागवती नेहमी खवळती पण ते आता पडलं आपले पुरे आपल्या लेकराला घ्या पण आपलंच काय करायचं आपलंच लेकरू आता काय झालेलं आहे किराणा दुकानात दारू मिळालेली दारू काय आता चौकटी आता खुली दारू पुढे किराणा मालात दिला दुकानात बी दारू पण ते आमचं ती लेबरचा प्रॉब्लेम यायला ना साखर आणतो दूध आणतो चहा आणतो म्हणून जाते आणि तिथं पिऊन येते तो बरं काही समजत पण नाही काय समजत बरं काय बोलावं तर ती काम सोडून जाते नाही ना ते आपल्याला बसावं लागते बसावं लागतं काय मालक असून मालक असून बसावं लागतं काय असू द्या काय जे असेल आता पब्लिकच्या ह्याच्यावरती बरोबर आहे निर्णय घेतला तर गव्हर्नमेंट बी काय करू शकत नाही पब्लिकच म्हणलं राहू द्या खोली तर ते हे करीत नाही तर ते बरं सरकार पण इकडे दारूबंदी करते दारू बी पाजायला लावते मला सांगा त्यामुळं लोकाला पण समजा काय करावं काय नाही लोक ते आरामशीर काय करायचं नाही काय नाही देतच नाही त्यामुळे ते फॅक्टरी जरा चक्कर मारावं लागते काय चुकीचं लेबर न करू नये काय नाही थोडं लक्ष ठेवावं लागतं ना त्यातले त्यात बरोबर ठीक आहे मग मी जातो आता या नमस्कार काका या ठीक या तुम्ही जरा लक्ष राहू दे आमच्याकडे लय वेळा ठेव मग अशी फोन करत होतो आलेला नाही म्हणलं ती राजस्थानी म्हणजे अहो ते नेट क्षेत्रीच्या बाहेर आहे कडूबाई कुठे गेली कोणाच टोकी कुणाला म्हणताय कडूबाई अगं तू इकडून आली काय ये कुणाला हाक मारताय कडूबाई तुलाच अगो बाई अहो माझ्या आई बापाने चांगलं पाळण्यात बारस केलंय आणि अख्ख्या गावात घुगऱ्या वाटल्यात आणि नाव ठेवलंय लक्ष्मी अगं तू रागावले म्हणजे बरं वाटतं का रागावल्यावर बरी वाटते मी बर बस जाऊते चल नको ये मला सांगा त्या लुचीने तुम्हाला सांगितलं ना मला कडूबाई म्हणायला तिनं काय सांगितलं नाही लुची काय म्हणते का सारखं तिचं नाव लोचना आहे लक्षात ठेव लोचना आणि तिला तू नाव ठेवते सारखं तू म्हणल्यामुळे गावातलं बसून लुची म्हणते तिला माझ्या सुनाला नाव ठेवू नको तू अहो पण पोराचं लग्न झाल्यावर तुम्ही म्हणला होता अगं सगळं सून सांभाळण्याची ती पाती तू आराम कर माझी मी फॅक्टरी सांभाळतो ही माझ्या मड्यावर घातल्या शेती 2 तास झालं ती गाबडी कुठे गेली ती येतील का त्यांना जाऊ दे की काय तुझं तू बघणार काय व्हायला सांग बरं मी माझी फॅक्टरी सांभाळतो म्हातारपणी काय करायचं आपण त्यांना जाऊ दे फिरू दे मग जावा तिला बघा मी बसते आपली मस्त पैकी हुरडा खात बस रागव नको काय बस बस रागव नको बाई कसं काय करावं सांग तुला काय बाई या पोरीने नाकात दम केलंय ओ माझ्या ऐक सकाळी काम करायचं रानात यायचं बाया बघायच्या खुरपायला किती मरणाचं काम पडलंय
आपलं पण वेळ पण घालवलं पाहिजे ना. काय करणार माणसं? म्हणजे म्हातारपणात पण मला काम लावताय हा? नाही तर हे बघा तुला इथं बघा काय झाले माझं, तिच्यामुळे झाले हा. सकाळी मला कसलं लागलंय घरात बघितलं हा, धक्का देऊन गेली व्हिडिओ काढत काढत हा. जाऊ दे, तिला समजावून पोर आहे, होत असतं तरुणपणामध्ये. आपण सुद्धा केलंच की काहीतरी हा. आम्ही नव्हतं बाई, काय? आमच्या आई बाबाने असं त्यावेळेस शिकवलं नव्हतं. आपल्या वेळेस मोबाईल नव्हते का, म्हणून आपण नाहीतर मोबाईल असतं तर आपण तीच केलं असती हा. अहो पण थोडं तरी जरा कामात लक्ष द्यावं की हा. दिलं. गावातली लोक थुतू करतात. तुमची सून हा गेली तिथं अगं- व्हिडिओ काढती त्या घरावर उभा राहिली. अगं- तिची बरं लेकरं सुद्धा येऊ सांगतात काय मला. काय काय तू लोची म्हणल्यामुळं तसं होतंय. माझी सून लोचना म्हणून हाक मार ना तिला. तू लोची म्हणली की ती सगळीच लोची म्हणते. म्हणू द्या, काय म्हणू द्या हा. नाही सांग. जावा उठा बघा कुठं गेली. बघ बघ तुझं तू बघ, ती काढती भोरड्यासाठी कंस हा काढते. हुरडा घेणार काढल्यात बघा खाली कंस, पण एक कणीच देणार नाही मी आता. जाऊ दे, बसते मला पण जगू द्या. हा मी माझं बाई, बाई. लोचनाला घेऊन येतो. गुडघ्याने जाऊ दे. नको नको केलंय. तू नको काय हे करत बसतो कोण. बसते मस्त पैकी आता हुरडा खात ना. लूचीला देते आणि पोरग गेलं पण उडत आणि तुम्ही पण गेला उडत. अरे इथं बसली काय? बर बर बर. काय झालं हुरडा पाडायचं हा? काय रुसली काय? मला नाही हुरडा आणि फिरडा भाजायचा आता. काय नाही तसं नाही, त्याच्यामुळं सरा तिकडं. काय एवढं करा. अहो माझ्या डोक्यातनं जाय नाही. मला तुम्ही कडूबाई म्हणलाय, कडूबाई. मी कडूबाई आहे बी. अहो माझी उपळ्याची आत्या आली होती, तिनं मला कसं नाव ठेवलं आणि ती पण असं पळणं हलवू हलवू नाव ठेवलं माझ्या आत्यानी. लक्ष्मी कुर्र, लक्ष्मी कुर्र, लक्ष्मी कुर्र असं नाव ठेवलंय माझ्या आत्यानी. तुम्ही मला कडूबाई म्हणताय. बरोबर काय नाही, रागवू नको ग. का रागू नको हा. ती लूची का फुची मला लय डोक्यात बसली बघा. तिच्यामुळं तुम्ही बिघडायला लागलाय. लुची का म्हणते ग सारखं सारखं लुची? आता परत तिची हा? कड घेतली ना, आता मी नाही घरीच कड येत घ्यायचं नाही. काय कारण आहे? तू मी असं आता म्हणलं ना. घरीच येत नाही. नाही इथं नाही झोपते, बर बर आता ऐक ऐक झोपते ऐक इथं ऐक आता ऐक मी. ऐक 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 लक्ष्मी कुर्र कुर्र लक्ष्मी. तुम्ही काय आत्या आहे का माझी हा? माझी आत्या आहे मी. आता नाही, बाई आता नको, कुठं झोपू मी? नाही, राहू दे राहू दे. तिथं झोपणार. जा नाही, नाही. जा त्या लक्ष्मीकडे. बरं जाऊ दे जाऊ दे. नाही जाऊ दे. लक्ष्मी मी मला सुद्धा येड नाही, लावले नाही. बाबा. ठीक आहे नको तू. चल बाई. मला यायचं नाही नाही, घरी. चल, 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 चल. मला यायचं नाही. मी अगं अगं बसणार आहे, अगं नाही. तू- मग आई पहिलं चल उठ जावं. उठ उठ चल 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 उठ. येड लावले त्या नको, पोरीनी. नको. काय नाही काय नाही काय नाही. चल हे बघा तोंडावर घेऊन असं झोपणार आहे मी आता. नको नको चल चल उठ ग. झोपणार मी झोपणार उठ, उठ, इथंच. उठ. माझ्या डोक्यातनं जाय नाही हो. जाऊ दे, ती जाऊ दे. बोलती ती नको, बोलू द्या हो. नको, पण नको, माझा नाही. नवरा मला कडू नाही नाही मी म्हणत नाही ग. नाही आता. लक्ष्मी लक्ष्मी तू नाही. हे थांब जाऊ दे नको. गप्प बस गप्प बस. त्याला बोलवते नाही, परत नाव ठेवायला बर लागते. बर बर लक्ष्मीबाई लक्ष्मी हे लक्ष्मी माझी घरची तू लक्ष्मी आहे ग. लक्ष्मी आहे ते. नको नको ए, चल चल उठ चल 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 उठ 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 उठ. ए काय करते ग हा. चल 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 उठ उठ चल. परत लक्ष्मी म्हणाल ना. लक्ष्मी लक्ष्मी खरंच माझी घरची लक्ष्मी आहे का तू. चल चल उठ. नको 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 लोचीला काही बोल नको. चल Action. अगं तुला एक महत्वाची बातमी सांगायची लक्ष्मी. ऐकत जा जरा ग. काय महत्वाची बातमी? काय सांगतो थांब जरा. आता गावामध्ये दारू किराणा दुकानात मिळणार आहे. त्यामुळं अगोदरच दारू पित होती. आता किराणा दुकान जर मिळालेली तर ती तिथं फॅक्टरीमध्ये येऊन दारू पित बसतील. त्याची मला काळजी लागली का. काय सांगावं तुला आता. अगो बाई बाई काय काढल्यात नियम सरकारने. काय अवघड आहे. अगो बाई 5-5 मिनिटाला जाते दुकानाला. ते नळ्याचा आण, हा ते गोळ्याचा आण, ते खुरकुर फारकुरान. आता तर दारू भेटणार आहे. माझ्या सोनाला आधीच तर मोबाईलचं व्यसन लागलंय आणि आता ती मिसरी पण घासायला लागली. आणि त्या दिवशी काकाला म्हणती अहो काका मला बिडी द्याल का. आता हे 4थंच व्यसन. ते पण किराणा दुकानात भेटणार दारू. अगो बाई
आता ती नळ्या कुरकुरी आणते त्याच्या सोबत पण प्रेमाचं सुख किती सांगू कुणाला, प्रेमाचं सुख किती सांगू कुणाला, वाटतंय बरं जीवाला. प्रेमाचं सुख किती सांगू कुणाला, वाटतंय